नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालय आणि कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला. बघूयात या करारात काय करण्यात आलेले आहे. तर या भागीदारीमुळे माजी सैनिकांना उद्योग आणि कॉर्पोरेटमध्ये अधिक संधी मिळेल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल. तसेच माजी सैनिकांना एक सन्माननीय दुसरी कारकीर्द मिळेल. आता माजी सैनिक म्हणजे सैनिक जे असतात त्यांची रिटायरमेंट लवकर होते, तर ते माजी सैनिक असतात तर त्यांना उद्योग आणि व्यवसायात प्रशिक्षण दिले गेले तर त्यांना त्यांचे कुशल मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यांनाही एक व्यवस्थित कारकीर्द मिळेल. यासाठी हा करार महत्त्वाचा आहे, हे इथे लक्षात घ्यायचे आहे. पुढची बातमी बघूया. ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबी यांनी मिळून संयुक्तपणे NBFC ग्रोथ ॲक्सेलरेटेड प्रोग्राम म्हणजेच NGAP हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. यात काय आहे तर हा जो सहयोगी उपक्रम आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना लहान बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून निधी आव्हानांना तोंड देणे म्हणजेच निधी उपलब्ध करून देणे हा आहे, हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध अभिनेते मंगल धिल्लो यांचे नुकतेच कर्करोगामुळे निधन झाले. त्यांनी दयावान, खून भरी मांग, जखमी औरत इत्यादी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तूफान सिंग हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय. तर लक्षात ठेवायचे की मंगल धिल्लो यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. पुढची बातमी बघूयात. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा विजेता ऑस्ट्रेलिया ठरला आहे. ओव्हल इंग्लंड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झाला. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या 4ही जागतिक स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. ट्रॅव्हिस हेड हा WTCच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा पहिला फलंदाज ठरला आहे, हेही येथे लक्षात ठेवायचे. तर या स्लाइडमध्ये महत्त्वाचे म्हणजे जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 2023चा विजेता कुठला संघ ठरला आहे तर तो ठरला आहे ऑस्ट्रेलिया. आणि फायनल्स कोणाकोणामध्ये होती तर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनल्स होती. आणि ICCच्या जागतिक 4ही स्पर्धांचे विजेतेपद कोणत्या संघाने मिळवले आहे तर तो आहे ऑस्ट्रेलिया. आणि ट्रॅव्हिस हेड हा WTCच्या अंतिम सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू आहे, फलंदाज आहे, हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. मँचेस्टर सिटी या संघाने इतिहासात प्रथमच UEFA युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन चॅम्पियन्स लीग 2023 ही स्पर्धा जिंकली आहे. मँचेस्टर सिटीने इंटर मिलानला पराभूत केले. एका हंगामात प्रीमियर लीग, AF लीग आणि UEFA चॅम्पियन लीग जिंकणारा मँचेस्टर सिटी हा दुसरा संघ ठरला आहे. हा अंतिम सामना आतातुर्क इस्तांबुल तुर्की येथे खेळला गेला. पुढची बातमी बघूयात. केरळ सरकारने पंचदेवस्थम मंडळाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या 3000 मंदिरांसाठी देवांकनम चारुहितम ही योजना सुरू केली आहे. कुठली योजना? देवांकनम चारुहितम. तर काय आहे या योजनेत?
गंभीर होत जाणाऱ्या तापमान वाढीचा सामना करण्यासाठी मंदिर परिसरात झाडं लावून परिसर पर्यावरणपूरक करण्याचा हा उपक्रम आहे. मंदिर परिसरातील जलस्रोतांचं संवर्धन सुद्धा या उपक्रमात केलं जाणार आहे. तर खूप महत्त्वाची बातमी आहे. लक्षात ठेवायचं की केरळ सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे किंवा ही योजना केरळ सरकारची आहे. देवांकनम चारुहितम ही योजना जी कुणाच्या अधिपत्याखाली असलेल्या मंदिरांसाठी लागू होणार आहे, तर पंचदेवस्थम मंडळांच्या अधिपत्याखाली असलेल्या मंदिरांसाठी ही लागू होणार आहे. 3000 मंदिरांसाठी. यात काय होणार आहे, तर मंदिर परिसरात झाडं लावून पर्यावरण पूरक परिस्थिती निर्माण करायची आणि जलस्रोतांचे संवर्धन सुद्धा या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर देवांकनम चारुहितम ही योजना केरळ सरकारने सुरू केलेली योजना आहे. आता बघूयात पुढची बातमी. नुकताच चर्चेत असलेला पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प हा भारत आणि नेपाळ या 2 देशांमधील आहे. नेपाळमधील महाकाली नदी आणि भारतातील शारदा नदीवर हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारतातील उत्तराखंड या राज्यात आहे. तर लक्षात ठेवायची की हा प्रकल्प कुठे आहे. पंचेश्वरम प्रकल्प तर तो आहे भारतातील उत्तराखंडमध्ये. आणि कुठल्या कुठल्या नद्यांवर आहे, तर नेपाळच्या महाकाली नदी आणि भारतातील सरस्वती नदीवर हा प्रकल्प आहे. हे येथे लक्षात ठेवायचे. भूगोलाच्या प्रश्नांमध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो की पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प कुठल्या नदीवर आहे किंवा कुठल्या 2 देशांमध्ये आहे किंवा कुठल्या राज्यात आहे, हे याच्यावर येऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष म्हणजे हा एका प्रकारचा निधी आहे जो 2017-18 मध्ये स्थापन करण्यात आला होता. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा निधी उपलब्ध असावा यासाठी हा निधी स्थापन केला गेलेला आहे. तर लक्षात ठेवायचे की राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष 2017-18 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पुढची बातमी बघूयात. 22 जून 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे. याआधी देखील 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिका काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते. असं संबोधन करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहे. आता बघूयात की कुठल्या कुठल्या पंतप्रधानांनी, इतर देशांच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्राध्यक्षांनी अमेरिके काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले आहे. तर त्यात आहे विन्स्टन चर्चिल, बेंजामिन नेतान्याहू, इझहाक रॉबिन आणि नेल्सन मंडेला. या 4 विदेशी नेत्यांनी कमीत कमी 2 वेळा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलेले आहे. आता नरेंद्र मोदी देखील दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे. पुढची बातमी बघूयात. भारताने श्रीलंकेतील पहिला संरक्षण परिसंवाद कोलंबो येथे आयोजित केला आहे. श्रीलंकेत लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी आणि चीनच्या वाढत्या प्रस्थाला कमी करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तर लक्षात ठेवायचे की भारताने श्रीलंकेत पहिला संरक्षण परिसंवाद आयोजित केला. जो कुठे केला, तर श्रीलंकेमधील कोलंबो येथे तो आयोजित केला गेला. पुढची बातमी बघू. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी एक मास्टर ॲप तयार करण्याची योजना आखत आहे. तर काय आहे हे मास्टर ॲप? आता आपण सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर खूप भर दिला जात आहे. सरकारकडून सुद्धा आणि ग्राहक सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रेफरन्स देत आहे. पर्यावरणाच्या कारणामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरावर खूप प्रेफरन्स दिला जात आहे. जर आता आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल? चार्जिंग स्टेशन्स लागतील. पेट्रोल पंप तर लागणार नाही. मग हे चार्जिंग स्टेशन कुठे कुठे उपलब्ध आहेत? हे चार्जिंग स्टेशन आपण ग्राहक जिथे उभा आहे किंवा आपण जिथे आहोत त्यापासून किती अंतरावर आहे याची माहिती कुठे मिळेल आपल्याला? तर ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे या नवीन ॲपमध्ये, जे केंद्र सरकारद्वारे तयार केले जात आहे. तर हे ॲप काय करणार आहे?
वाहनधारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणापासून जवळील अंतरावर कुठे चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे ही माहिती आपल्याला हे ॲप देणार आहे. आता या योजनेला आशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँककडून अर्थसहाय्य मिळणार आहे. चार्जिंग सुविधा पुरवणाऱ्या विविध सेवा पुरवठादारांचे ॲप आहेत. म्हणजे जे विविध सेवा पुरवठादार आहेत चार्जिंग स्टेशन्सचे, त्यांचे पण ॲप आहेत. पण ते काय करतात, फक्त त्यांच्या कंपनीचे चार्जिंग सेंटर किंवा चार्जिंग स्टेशन कुठे आहेत याची माहिती देतात. पण हे जे ॲप डेव्हलप केलं जात आहे हे काय करणार आहे, संपूर्ण ठिकाणी म्हणजे संपूर्ण कुठल्याही कंपनीच्या चार्जिंग स्टेशनची माहिती आपल्याला देणार आहे. त्यामुळे याची मदत ग्राहकाला होणार आहे. तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण की इलेक्ट्रिक वाहन धोरण आता लॉन्च केले गेले आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर देखील वाढत आहे. त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे, हे ते लक्षात घ्यायचे. आणि या ॲपसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बातमीमध्ये या ॲपसाठी कोण अर्थसहाय्य करणार आहे, तर ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक याच्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. असेच लहान लहान प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर लक्षात ठेवायचे की इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी जे एक मास्टर ॲप तयार केले जात आहे त्याला कुठली बँक मदत करते, तर एशियन डेव्हलपमेंट बँक मदत करते. रशियाच्या प्रझोवा जहाजांवर नुकताच युक्रेनने हल्ला चढवला आहे. प्रझोवा जहाज तुर्क स्ट्रीम अँड ब्लू स्ट्रीम गॅस पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. युक्रेनच्या या हल्ल्यादरम्यान अमेरिकेची RQ-4 ग्लोबल हॅक विमानं हल्ल्यावर लक्ष ठेवून होती. आता या बातमीत दोन गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे रशियाचे जहाज आहे प्रोझोवा, जे कशावर लक्ष ठेवण्यासाठी होते, तर तुर्क स्ट्रीम आणि ब्लू स्ट्रीम गॅस पाईपलाईनवर लक्ष ठेवण्यासाठी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे RQ-4 ग्लोबल हॅक विमानं ही कुठल्या देशाची आहे, तर ती आहे अमेरिकेची. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. महावितरणाच्या नाशिक परिमंडळातील मुंगसरे उपकेंद्र राज्यातील ISO 9001/2015 मानांकन मिळवणारे पहिले उपकेंद्र ठरले आहे. ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. याची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली. याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. ISO प्रमाणपत्र हे गुणवत्ता मानक प्रमाणपत्र आहे, जे कंपनी, संस्था, व्यवसाय आणि उद्योग यांना दिले जाते. ISO मानांकन हे विविध प्रकारचे असतात. फॉर एक्झाम्पल आता आपण वर बघितलं की ISO 9001/2015. त्याचप्रमाणे ISO 9001/2008. त्याचा अर्थ असतो क्वालिटी मॅनेजमेंट. ISO 14001 म्हणजे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ISO 22008 फूड सेफ्टी मॅनेजमेंट. हे विविध प्रकारचे मानांकन विविध क्षेत्रांशी संबंधित असतात. तर लक्षात ठेवायचं की नाशिक परिमंडळातील मुंगसरे उपकेंद्र हे राज्यातील पहिले उपकेंद्र आहे ज्याला ISO 9001/2015 मानांकन मिळालेले आहे. लक्षात ठेवायचे की ISO म्हणजे काय, तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. हे वेगवेगळ्या कंपनी, संस्था, व्यवसाय, उद्योग यांना एक मानांकन प्रमाणपत्र देत असते त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे. हेही लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. EPFO आता आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना म्हणजेच ISSA इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशनचा संलग्न सदस्य होणार आहे. 1962 पासून भारत हा ISSAचा सहकारी सदस्य होता. आता भारताच्या EPFOला जागतिक स्तरावरील व्यावसायिक मार्गदर्शन, तज्ज्ञ गटांचा सल्ला, विविध प्रकारच्या सेवा मिळणार आहेत. कुणाकडून मिळणार आहेत, तर ISSA कडून मिळणार आहेत. EPFOचे जेवढे सदस्य असतील त्यांच्यावर संलग्न सदस्य होण्यासाठी ISSA शुल्क आकारणार आहे. भारतातून आजपर्यंत फक्त कोळसा खान भविष्य निधी संघटना ISSAची संलग्न सदस्य आहे.
पण आता EPFO सुद्धा ISSAची म्हणजेच इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशनची संलग्न सदस्य होणार आहे. आता बघूयात EPFO बद्दल माहिती. एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, कर्मचारी भविष्य निधी संघटना. आता याची स्थापना कधी झाली तर 4 मार्च 1952ला याची स्थापना करण्यात आलेली आहे. ही संघटना कर्मचारी भविष्य निधी अधिनियम आणि विविध प्रावधान 1952 द्वारे स्थापन करण्यात आली. ही संघटना श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत काम करते. सदस्य संख्या आणि आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ही जगातील सगळ्यात मोठी संघटना आहे. भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी 2014 EPFO अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर सादर केलेला आहे. म्हणजे पंतप्रधानांनी 2014ला EPFO अंतर्गत जे कर्मचारी समाविष्ट आहेत त्यांच्याकरता कुठला अकाउंट नंबर सुरू केला आहे तर युनिव्हर्सल अकाउंट नंबर सादर केलेला आहे. आणि हा युनिव्हर्सल अकाउंट नंबर किती अंकी असतो तर तो 12 अंकी असतो. भविष्य निधी अधिनियम 1952 अंतर्गत सेवानिवृत्ती ऐटण्याची सोय नव्हती. EPS योजना 1995 अंतर्गतच्या योजनेने ही सोय करून दिलेली आहे. तर काय लक्षात ठेवायचे यात, EPFO एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनची स्थापना 4 मार्च 1952ला झालेली आहे. सदस्य संख्या आणि आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ही जगातील सगळ्यात मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. भारताच्या दिव्या देशमुखने आशिया कॉन्टिनेंटल बुद्धिबळ स्पर्धा 2023 मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. ही स्पर्धा सुवर्ण पदक मिळवून त्यांनी जिंकलेली आहे. ही स्पर्धा अल्माटी कझाकिस्तान येथे पार पडली. पुढची बातमी बघूयात. कोपनहेगन डेन्मार्क येथे झालेल्या डेन्मार्क मास्टर बॅडमिंटन 2023 ही स्पर्धा रोहन कपूर आणि सिक्की रेड्डी यांनी मिश्र दुहेरी प्रकारात जिंकली आहे. तर लक्षात ठेवायचे की डेन्मार्क मास्टर्स बॅडमिंटन 2023 ही स्पर्धा भारतातील रोहन कपूर आणि सिक्की रेड्डी यांनी जिंकलेली आहे मिश्र दुहेरी प्रकारात. पुढची बातमी बघूयात. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात आदिवासी लेखकांचे पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. डोडा जिल्ह्यात जम्मू विश्वविद्यालयाच्या भद्रवाह परिसरात हे 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले. तर लक्षात ठेवायचे की आदिवासी लेखकांचे पहिले राष्ट्रीय संमेलन होते हे, जे कुठे झाले आहे तर जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात हे संमेलन भरविण्यात आले होते. पुढची बातमी बघूयात. केरळ केडरचे 1989 वर्षीच्या बॅचचे IPS अधिकारी नितीन अग्रवाल यांची सीमा सुरक्षा बल BSFचे महानिर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.